आई, मला घटस्फोट हवाय. मी अशा अडाणी आणि गावंढळ मुलीसोबत एका खोलीत तर काय, या घरात सुद्धा एक क्षणभरही राहू शकत नाही. विराजचा आवाज रागानं थरथरत होता. तो हॉलमध्ये इकडून तिकडं चक्रा मारत होता. त्याच्यासमोर त्याची आई सुमती कापसे सोफ्यावर कोपरा धरून उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यात आता पाणी होतं. त्यांनी आपल्या साडीचा पदर नीट केला आणि त्या शांत आवाजात म्हणाल्या, अरे विराज, 2 दिवस, फक्त 2च दिवस तर झालेत. तुमच्या लग्नाला अजून तुम्ही एकमेकांना साधं नीट ओळखतही नाही. ती रामपूरसारख्या छोट्या गावातून आली आहे. तिला इथल्या वातावरणाची सवय व्हायला थोडा वेळ तर दे. वेळ कसला वेळ आई? विराज अगदी उपरोधिकतेने हसला. तिची भाषा ऐकलीस का तू? काल सकाळी मला चहा घ्या म्हणताना तिच्या हातातील ट्रे अगदी थरथरत कापत होता. मालक म्हणते ती मला. या काळात नवऱ्याला कोणी मालक म्हणतं का? आणि तिची ती राहणीमान, त्या बंगल्याच्या चकचकीत फरशीवर ती पायात चप्पल न घालता वापरते. मला माझ्या मित्रांमध्ये, बिझनेसच्या लोकांमध्ये तिची ओळख करून द्यायला लाज वाटते आई. मी काय सांगू लोकांना की माझी बायको माझ्याच गाडीच्या ड्रायव्हरची मुलगी आहे? त्याच वेळी हॉलच्या मुख्य दरवाजाच्या बाजूला एका मोठ्या खांबाच्या आडोशाला कोमल उभी होती. तिच्या अंगात लग्नातली पिवळी साडी होती. हातात अजून हिरवा चुडा अगदी खणखणत होता. तिच्या हातात सुमती आईसाठी घेतलेला पाण्याचा तांब्या होता. पण आज सुरू असलेलं हे बोलणं, ते ऐकून तिचे पाय तिथेच थिजले. तिच्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंब गालावरून सरळ खाली पडला. अरे, बायको आहे ती तुझी. तुझ्या आजीला काय उत्तर देऊ मी? सुमती आईनं त्याला विचारलं. त्याच्या आवाजात आता रडू आलं होतं. त्यांनी किती हवंसं गावाकडच्या मंदिरात हे लग्न लावून दिलं होतं. रागिनी ऐनवेळी लग्नाच्या मांडवातून पळून गेली, यात त्या गरीब कोमलची काय चूक? आपल्या घराण्याची अब्रू वाचवायला त्या पोरीनं ऐनवेळी मांडवात मान खाली घालून तुझ्यासोबत लग्न केलं रे. आई, मला हे लग्न मान्य नाही. विराजनं आपल्या शर्टची बटणं सैल केली. आणि हे जबरदस्तीचं लग्न आहे. आजीशी काय बोलायचं ते मी पाहून घेईन, पण मी या मुलीला माझी बायको म्हणून कधीच स्वीकारणार नाही. आणि जर तुम्ही तिला माझ्या आयुष्यात जबरदस्तीनं ठेवण्याचा प्रयत्न केलात तर मी हे घर कायमचं सोडून निघून जाईल. परत तुम्हाला कधीच दिसणार नाही. विराजनं टेबलवर ठेवलेली आपली गाडीची चावी उचलली आणि तो ताडकन पावलं टाकत बाहेर निघून गेला. आणि निघताना, दरवाजा ओलांडताना त्याची नजर त्या खांबाच्या आडोशाला उभं असलेल्या कोमलवर पडली. कोमलनं घाबरून आपली नजर खाली केली. विराजनं तिच्याकडं एक अत्यंत तिरस्कारानं पाहिलं आणि तो तिथून निघून गेला. बाहेर त्याच्या महागड्या गाडीचा मोठा आवाज झाला आणि गाडी वेगानं निघून गेली. गाडीचा आवाज अगदी दूरपर्यंत गेल्यावर हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरली. सुमती आईंना मुलांच्या शब्दाचा आता इतका मोठा धक्का घेतला होता की त्या सोफ्यावर मटकन खाली बसल्या. त्यांनी आपले दोन्ही हात कपाळावर ठेवले. कोमल हळूहळू पुढे आली. तिच्या पायातल्या पैंजणांचा आवाज हलकासा तो झाला आणि तिनं हातातल्या पाण्याचा तांब्या समोरच्या काचेच्या टेबलावर अगदी शांतपणे ठेवला. तिचा हात थरथरत होता, पण तिने स्वतःला सावरलं. आई, कोमलचा तो नाजूक रडवेला आवाज सुमती आईंच्या कानावर पडला. सुमती आईंनी वर पाहिलं. कोमलचे डोळे लालबुंद झाले होते. कोमल बाळा, तू त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. तो रागाच्या भरात काहीही बोलतो. सुमती आई तिचे हात हातात घेणार तोच कोमल 2 पावलं मागे सरकली. मी परत गावी जाईन. कोमलनं साडीच्या पदरानं आपले अश्रू पुसले. नकोय मला हे जबरदस्तीचं नातं. ज्या माणसाला माझी सावलीही नकोय, त्याच्या घरात मी हक्काने कशी राहू?
तुम्ही माझ्या वडिलांना फोन करून सांगा, मी निघून गेलेलंच योग्य. अरे पण आपल्या घराण्याची ही पद्धत नाही. कोमल, तुझं लग्न झालं आहे. सुमती आई जुन्या रीतींचा हवाला देत म्हणाल्या. पद्धत माणसांसाठी असते आई, माणूस पद्धतीसाठी नसतो. कोमलने खूप शांत पण स्पष्ट शब्दात सांगितलं. माझं बाबा तुमचे ड्रायव्हर आहेत म्हणून मी गरीब नक्कीच आहे, पण लाचार नाही. छोट्याशा खेडेगावात राहतो आम्ही, म्हणून काय झालं, स्वाभिमान आम्हालाही असतो. ज्या नवऱ्याला माझी लाज वाटते त्याच्यासोबत मी सुखाचा संसार तरी कधी करणार? कसा करणार? कधीच करू शकणार नाही. मी उद्या सकाळीच पहिली गाडी पकडून निघून जाईन. कोमल तिथून वळली आणि आपल्या खोलीकडे गेली. खोलीत आल्यावर तिनं दरवाजा बंद केला. तिनं आरशात स्वतःकडं पाहिलं. कपाळावरचं कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र, 2 दिवसात तिचं आयुष्य बदललेलं होतं. तिनं पलंगावर ठेवलेली आपली जुनी कापडी बॅग उचलली आणि त्यात तिचे मोजके कपडे भरू लागली. कपडे भरताना तिच्या हातात तिच्या कॉलेजचं सर्टिफिकेट लागलं. तिने ते पाहिलं. BCom पास. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. मी अडाणी नाहीये, मी स्वतःशीच अगदी पुटपुटली. आणि दुसऱ्याच दिवशी पहाटे 5 वाजता जेव्हा संपूर्ण मुंबई अजूनपर्यंत झोपलेली होती, कोमल बंगल्याच्या मागच्या दरवाजातून बाहेर पडली. तिनं सुमती आईंना उठवलं नाही, कारण तिला चांगलंच माहीत होतं की आई तिला रडून रडून थांबवील. तिच्या अंगात आता साधी सुती साडी, ती डोक्यावरचा पदर तिने नीट घेतला. आणि दादरच्या ST स्टँडवर पोहोचली. सकाळची वेळ असल्यामुळं स्टँडवर बरीच गर्दी होती. चहाच्या टपरीवरून येणारा तो आता सुवास, बसचे हॉर्न, कंडक्टरचा नाशिक नाशिक असा ओरडण्याचा आवाज येत होता. कोमल बसमध्ये बसली. तिला खिडकीची सीट मिळाली. बस सुरू झाली तशी मुंबईच्या त्या मोठ्या इमारती मागे पडू लागल्या होत्या. खिडकीतून येणाऱ्या थंड हवेने तिच्या चेहऱ्यावरचे केस विस्कटलेले होते. तिच्या मनात विचारांचं चक्र सुरू होतं. मी जर रामपूरला गेले तर बाबांना काय सांगू? अख्खं गाव आता तिच्यावर थुकू लागेल. म्हणेल ड्रायव्हरच्या पोरीचं काय झालं म्हणून नवऱ्यानं तिला हाकलून दिलं. माझ्यामुळे बाबांचा समाजातला मानही जाईल. कोमलचा हात नकळत तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर गेला. तिनं ते मंगळसूत्र साडीच्या आत लपवलं. तिनं मनात ठरवलं, ती गावी जाणार नाही. नाशिक शहरात तिची एक कॉलेजची मैत्रीण कविता राहत होती. कोमलनं आपल्या पर्समधून जुना मोबाईल काढला आणि कविताला फोन लावला. हॅलो कविता, मी कोमल बोलते. अरे कोमल, कशी आहेस? लग्न झालं ना तुझं? मग मुंबई कशी आहे? कविता अगदी आनंदाने विचारत होती. कविता, मला तुझी मदत पाहिजे. मी नाशिकला येते. मला काही दिवस तुझ्या रूमवर राहू देशील का? मला नाशिकमध्ये एखादी नोकरी शोधायची आहे. कोमलचा आवाज आता गंभीर झाला. कविताला परिस्थितीचा अंदाज आला. तू काळजी करू नकोस. कोमल, तू आधी नाशिकला पोहोच. मी बसस्टँडवर तुला घ्यायला येते. ST बस नाशिकच्या दिशेनं वेगानं धावत होती आणि कोमलच्या मनात एक नवा निश्चय पक्का होता. त्यांना वाटतं ना की मी गावंढळ आहे, मी अडाणी आहे. मी स्वतःला सिद्ध करून दाखवेल, पण त्यांच्या पैशावर नाही तर स्वतःच्या हिमतीवर. कविता नाशिकच्या आता ST स्टँडच्या आत येणारं तिथे बस थांबली होती आणि ST बस प्लॅटफॉर्मवर लागली तशी कोमल आपली ती कापडी बॅग हातात घट्ट धरून खाली उतरली. गर्दीत कवितानं तिला धरूनच ओळखलं. कविता आणि कोमल पुढे धावत आली. तिनं कोमलचा सुकलेला चेहरा पाहिला आणि तिची डोळ्यातली शांतताही पाहिली. तू अशी अचानक आणि ही बॅग काय झालं ग? कोमलनं कसं तरी चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या आता त्या कोरड्या हसण्यानं कविता रूमवर जाऊन बोलूया असं खूप अस्वस्थ असंही वाटतंय. कवितानं तिचा हात पकडला.
स्टँडवर बाहेर उभ्या असलेल्या एका रिक्षाला तिनं हात दाखवला. रिक्षा नाशिकच्या अशोकनगर भागाकडे धावू लागली. रस्त्यात येणारी ओळखीची झाडं, नाशिकची ती परिचित हवा कोमलला थोडा धीरही देत होती. पण मनातलं वादळ अजून शमलं नव्हतं. कविता नाशिकमध्ये एका छोट्याशा इमारतीत पहिल्या माळ्यावर एका छोट्या भाड्याच्या खोलीत राहत होती. खोलीत अगदी बेताचंच सामान होतं. एका कोपऱ्यात छोटा गॅस, 2-3 डबे, एक लहान कपाट आणि जमिनीवर चटई. आणि हातपाय धुवून हा चहा घे असं ठेवत कवितानं बॅग कोपऱ्यात ठेवत म्हटलं. आणि तिनं गॅस पेटवला आणि त्यानंतर एका भांड्यात पाणी उकळू लागलं. चहाच्या पत्तीचा आणि आल्याचा सुवास खोलीत अगदी दरवळला होता. कोमल बाथरूममधून हातपाय धुवून बाहेर आली. तिनं कपाळावरचं कुंकू पुसलं नव्हतं, पण ते साडीच्या पदरानं थोडं पुसट झालं होतं. कविताने 2 स्टीलच्या कपात चहा ओतला आणि एक कप कोमलच्या हातात दिला. गरम कपाचा स्पर्श हाताला झाल्यावर कोमलला जरा बरं वाटलं. आता सांग, काय प्रकार आहे हा? आणि कापसे म्हणजे मुंबईत एवढं मोठं नाव, मग तू इथे कशी? कवितानं चहाचा घोट घेत विचारलं. कोमलनं चहाचा कप खाली ठेवला आणि घडलेला सगळा प्रसंग सांगायला सुरुवात केली. विराजचे ते आता बोचणारे शब्द, सुमती आईची लाचारी आणि स्वतः घेतलेला निर्णय. सगळं सांगताना कोमलचा आवाज एकदाही कापला नाही. तिच्या डोळ्यातलं रडू आता संपलं होतं. तिथे आता एक ठामपणा आला होता. त्यांना वाटतंय कविता की मी त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरची मुलगी आहे, म्हणून माझी लायकी फक्त पायातल्या चपलेसारखी आहे. मी साधी राहते, मला त्यांच्यासारखं इंग्रजी बोलता येत नाही, म्हणून मी अडाणी झाले का? मी BComमध्ये कॉलेजमध्ये एवढ्या चांगल्या मार्कांनी पास झाले होते, हे त्यांना माहीत तरी आहे का? कोमलच्या सुरातली ती वेदना आता आक्रोशात बदलत होती. पण तू घरातून अशी निघून आलीस तर काका काकूंना समजलं तर, रामपूरला बातमी गेली तर गाव काय म्हणेल? कविताला काळजी होती म्हणूनच मी गावी गेले नाही. बाबांना वाटतं की मी मुंबईत आता सुखात आहे. मी त्यांना काही दिवस कळू देणार नाही. कविता, मला नाशिकमध्येच काहीतरी काम शोधायचं आहे. अगदी छोटं मिळालं तरीही चालेल. मला आधी स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. तू मला फक्त काही दिवस तुझ्या खोलीत राहू दे, मी भाड्याचे पैसे देईन. अरे वेडी आहेस का? भाड्याचं काय बोलतेस? तू कितीही दिवस राहा. पण कोमल, मुंबईच्या त्या बिझनेसमॅनशी त्याचं जगणं सोपं नाही आहे. तो तुला घटस्फोटासाठी कोर्टात खेचू शकतो. कवितानं आता तिला सावध केलं. कोमल खिडकीपाशी गेली. बाहेर नाशिकच्या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांकडे पाहतच ती म्हणाली, कोर्टात खेचायला मी त्यांच्यासाठी जिवंत असायला हवं ना? मी स्वतःहून त्यांचं घर सोडलं आहे. त्यांना त्याचा तो श्रीमंतीचा तोरा मुबारक. मी माझी लढाई स्वतः लढणार. दुसऱ्याच दिवसापासून कोमलचा खरा संघर्ष सुरू झाला. तिनं अंगावरची ती लग्नाची पिवळी साडी बदलून एक साधी सुती कुर्ती आणि पायजमा घातला. केसांची साधी वेणी घातली आणि हातात फाईल घेऊन ती नाशिकच्या शिडको आणि सातपूर भागात नोकरी शोधायला बाहेर पडली. मे महिन्यात ऊन होतं. नाशिकमध्येही दुपारच्या वेळी रस्ते तापत होते. कोमल एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये पायी फिरत होती. एका मोठ्या फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये ती मुलाखतीसाठी बसली होती. समोर मॅनेजर चष्म्याच्या वरून तिची फाईल पाहत होता. तुमचे मार्क्स तर खूप चांगले आहेत. BComमध्ये खूप चांगले टक्के आहेत. पण तुमचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? मॅनेजरनं फाईल बंद करत विचारलं. काय सर? कोमलनं अगदी अपेक्षेनं विचारलं. तुमचं बोलणं. आम्हाला लोकांशी बोलायला स्मार्ट मुली पाहिजेत. तुमची भाषा खूप गावरान आहे. बोलताना आलोय गेलोय असं बोलता. आणि तुमचं इंग्रजी तर फारच कच्चं आहे. सॉरी, आम्ही तुम्हाला सध्या तरी कामासाठी ठेवू शकत नाहीत. मॅनेजरनं फाईल तिच्या हातात दिली. कोमल त्या ऑफिसमधून बाहेर आली. तिचे पाय गळून गेले.
जवळच असलेल्या एका झाडाखाली ती थांबली. पर्समधून पाण्याची बाटली काढली पण त्यातलं पाणी उन्हानं कोमट झालं होतं. तिनं 2 घोट पाणी घेतलं आणि तिच्या डोक्यात मॅनेजरचे ते शब्द अगदी फिरत होते. स्मार्ट मुली पाहिजे, तुमची भाषा गावरान आहे. तिला आठवलं विराजने नेहमी असंच म्हणायचा. याचा अर्थ जग फक्त कपडे आणि भाषेवरून माणसाला जज करतं. मनाला आणि त्याच्या प्रामाणिकपणाला काहीच किंमत नाही. तिनं स्वतःचे अश्रू पुसले. जर जग भाषेवरून तोलत असेल तर मीही भाषा बदलेल. मी इंग्रजीही शिकेन आणि मोठ्या शहरात कसं वागायचं तेही शिकेन. तिनं त्याच संध्याकाळी कविताला सोबत घेऊन नाशिकच्या एका चांगल्या इंग्लिश स्पीकिंग क्लासमध्ये चौकशी केली. क्लासची फी महिना 3,000 रुपये होती. कोमलच्या पर्समध्ये सुमती आईने दिलेले आणि तिचे स्वतःचे मिळून अवघे 5-6 हजार रुपये उरले होते. कोमल, फी खूप जास्त आहे ग, कसं करणार? कवितानं हळूच विचारलं. फी जास्त असली तरी मला हे शिकायचंच आहे आणि शिकावंच लागेल. कविता, मी क्लास जॉईन करणार. पैशासाठी मी दिवसभर काहीतरी दुसरं कामही शोधेल. कोमलने अगदी ठामपणे फॉर्म भरला आणि फीचे पैसे टेबलवर ठेवले. तिथे तिने आपल्या आयुष्यातला अगदी सर्वात मोठा निर्णय घेतला होता. काळ कोणासाठी थांबत नाही. दिवस गेले, महिने गेले आणि बघता बघता 3 वर्ष आता उलटून गेली. या 3 वर्षात कोमलने स्वतःचं आयुष्य अगदी पूर्णपणे बदलून टाकलं होतं. सकाळी 5 वाजता उठून घरातलं स्वयंपाक करणं, 6 वाजता उठून लोकांच्या घरी जाऊन कॉम्प्युटरचे टायपिंगचे काम करणं, दुपारी डेटा एंट्रीचं काम करणं आणि संध्याकाळी इंग्रजीचे क्लासेस. कोमलनं स्वतःला अजिबात सुट्टी दिली नव्हती. तिनं इंग्रजीचं वर्तमानपत्रही वाचायला सुरुवात केली. आरशासमोर उभं राहून ती तासनतास बोलण्याचा सराव करायची. तिनं तिच्या बोलण्यातला गावरान लहेजा आता पूर्णपणे काढून टाकला होता. पण मनाची गोडी आणि संस्कार मात्र तसेच ठेवले होते. दुसऱ्या बाजूला मुंबईच्या विराजच्या बंगल्यात परिस्थिती खूप बदलली होती. विराजच्या बिझनेसने मोठी झेप घेतली होती. खरं पण घरातली शांतता हरवली होती. सुमती आईंनी गेल्या 3 वर्षात विराजशी कामाव्यतिरिक्त एकही अवांतर शब्द बोलला नव्हता. घरात जेवणाच्या टेबलावर फक्त भांड्यांचा आवाज यायचा, माणसांचा नाही. एक दिवस रात्री 9 वाजता विराज ऑफिसमधून घरी आला. तो खूप थकलेला दिसत होता. त्याने टाय सैल करत तो जेवायला बसला. सुमती आईंनी त्याच्यासमोर ताट ठेवलं आणि त्या निघून जाऊ लागल्या. आई, विराजनं त्यांना थांबवलं. तू अजूनही माझ्यावर नाराज आहेस का? 3 वर्ष झाली ग. आता संपूर्ण 3 वर्ष झाली ग त्या गोष्टीला. ती मुलगी स्वतःहून घर सोडून गेली. मी तिला हकललं नव्हतं. सुमती आई थांबल्या. त्यांनी वळून विराजकडं पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक सुन्नपणा होता. विराज, तू तिला हकललं नव्हतंसच, पण तिनं या घरात राहू नये अशी परिस्थिती नक्कीच निर्माण केली होतीस. ज्या मुलीनं आपल्या घराची अब्रू वाचवली तिला तू तिच्या गरिबीची लायकी दाखवून दिलीस. ती स्वाभिमानी होती म्हणून निघून गेली. जर ती साधी होती तर तिला सांभाळून घ्यायचं होतं ना. किमान तिला सांभाळून घ्यायचा प्रयत्न तरी तू का नाही केलास? तुझ्या गर्वामुळे एका निष्पाप पोरीचं आयुष्य खराब केलं. आई, बिझनेस जगात प्रॅक्टिकल राहावं लागतं ग. विराज अगदी वैतागूनच म्हणाला. बिझनेस जगात प्रॅक्टिकल राहा, घरात नाही, लक्षात ठेव. विराज, ज्या दिवशी तुला तुझ्या या पैशांचा आणि श्रीमंतीचा जास्त गर्व होईल ना, त्या दिवशी देव तुझा हा भ्रम नक्की तोडेल. सुमती आई एवढं बोलून आपल्या खोलीत निघून गेल्या. विराजच्या हातातला घास तिथेच थांबला. तो शांतपणे समोरच्या रिकाम्या खुर्चीकडे पाहत राहिला, जिथे 3 वर्षापूर्वी कोमल 2 दिवस बसली होती. त्याला कोमलचा चेहरा नीट आठवतही नव्हता. फक्त तिचे ते रडवेले डोळे आठवत होते.
त्यानं कपाळावर हात मारला आणि जेवण तसंच सोडून तो उठला. नाशिकच्या त्या छोट्याशा खोलीत आज नेहमीपेक्षा लवकर गडबड सुरू झाली होती. सकाळी ठीक 4:30 वाजता कोमलला जाग आली. बाहेर अजून अंधारच होता, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. आज ती मुंबईला जाणार होती. एका खूप मोठ्या नोकरीच्या मुलाखतीसाठी. तिनं देवाऱ्यासमोर दिवा लावत हात जोडला आणि शांतपणे डोळे बंद केले. 3 वर्षापूर्वीची ती रात्र तिच्या डोळ्यांसमोर एखाद्या चित्रपटासारखी सरकली, जेव्हा ती याच मुंबईतून रडत रडत बाहेर पडली होती. पण आज तिच्या मनात भीती नव्हती, तर एक प्रचंड असा आत्मविश्वास होता. कोमल, अगं आवरलं का? कोमल, अगं आवरलं का तुझं? चहा उकळलाय बघ, कवितानं स्वयंपाकघरातून आवाज दिला. हो कविता, आलेच. कोमलनं सुती साडीचा पदर खोचला आणि ती बाहेर आली. दोघींनी चहाचे कप हातात घेतले. कवितानं कोमलकडे पाहिलं. 3 वर्षात कोमल खूप बदलली होती. तिच्या बोलण्यात आता एक वेगळाच ठामपणा होता आणि तिची इंग्रजी तर इतकी अकलनीय झाली होती की कोणी म्हणणारही नाही की ती एका छोट्या गावची आणि खेड्यातली मुलगी आहे. कोमल कंपनी खूप मोठी आहे ग. कापसे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. म्हणजे संपूर्ण देशात नाव आहे त्यांचं. भीती नाही ना वाटत कविता? त्यानं काळजीनं विचारलं. कोमलनं चहाचा घोट घेतला आणि ती हसूनच म्हणाली, भीती कसली कविता? मी 3 वर्ष फक्त या एका दिवसासाठी मेहनत केली आहे. त्यांनी माझं टॅलेंट पाहावं, माझी गरिबी किंवा माझं गाव नाही. मी माझ्या हक्काची नोकरी मिळवूनच परत येईल. सकाळी 6 वाजता कोमल नाशिकच्या बसस्टँडवरून मुंबईच्या गाडीत बसली. खिडकी बाहेरून येणारी हवा आज तिला टोचत नव्हती, तर जणू तिचं स्वागत करत होती. दुपारचे ठीक 12:30 वाजले होते. मुंबईच्या लोअर परेल भागातील एका 50 मजली काचेच्या आलिशान इमारतीसमोर कोमल आता उभी होती. इमारतीच्या वर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, कापसे इंडस्ट्रीज. तिने एक दीर्घ श्वास घेतला, स्वतःचा कोट नीट केला आणि ती आत गेली. आतलं वातावरण पूर्णपणे कॉर्पोरेट होतं. लोक हातात फाईल घेऊन पळत होती. चहूबाजूंना इंग्रजीचे शब्द तिच्या कानावर पडत होते. 3 वर्षांपूर्वी जर कोमल इथे आली असती तर कदाचित घाबरून पळून गेली असती. पण आज ती अगदी शांतपणे रिसेप्शनवर गेली आणि एक्सक्यूज मी चीफ फायनान्शियल असिस्टंट या पदाच्या मुलाखतीसाठी इथे आले आहे. माय नेम इज कोमल. तिनं अत्यंत नम्र आणि शुद्ध इंग्रजीत सांगितलं. त्यानंतर कम्प्युटरवर पाहिलं आणि हसून म्हणाली, हो मॅम, 25व्या माळ्यावर केबिन नंबर 4 मध्ये जा. तिथे स्वतः आमचे MD सर फायनल राऊंड घेणार आहेत. कोमल अगदी लिफ्टने 25व्या मजल्यावर पोहोचली. तिनं तिच्यासारखेच अजून 5-6 उमेदवारही तिथे पाहिले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ताण होता. एक एक करून उमेदवार आत जात होते आणि काही वेळातच निराश होऊन पुन्हा बाहेर येत होते. पुढचा नंबर आता कोमलचा होता. पुढचा नंबर कोमल मॅम, प्लीज आत जा, सेक्रेटरीनं सांगितलं. कोमल उठली. तिच्या हातात तिची ती फाईल होती. तिनं केबिनच्या मोठ्या काचेच्या दरवाजाला हलका धक्का दिला. आत एसीचा थंडगार वारा अंगाला झुमणारा होता. समोर एक मोठी लाकडी टेबल होता आणि त्यावर बऱ्याच फाईल्स पडल्या होत्या. टेबलच्या पलीकडं पाठ वळवून एका मोठ्या फिरत्याच खुर्चीवर तो माणूस बसला होता. मी आता काहीतरी स्पष्ट आवाजात म्हणाले, सर. कोमलचा स्पष्ट आवाज केबिनमध्ये गुंजला. त्या आवाजानं खुर्चीवर बसलेला माणूस एकदम दचकला. त्यानं हळूच आपली खुर्ची फिरवली. अंगात तोच महागडा सूट, चेहऱ्यावर तेच धारदार नाक, डोळे तो दुसरा कोणी नसून विराज होता. विराजनं डोकं वर करून पाहिलं. सुरुवातीला त्याला वाटलं की तो एखादं स्वप्न पाहत आहे. समोर उभी असलेली मुलगी अत्यंत आत्मविश्वासाने उभी. ती त्यानं
अगदी फॉर्मल कपडे घातले होते. केसांचा छान आंबाडा बांधला होता आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तोरा होता. पण ते डोळे विराज कधीच विसरू शकत नव्हता. कोमल विराजच्या तोंडून पेन नकळतपणे टेबलवर पडलं आणि तो खुर्चीवरून ताडकन उभा राहिला. तू इथे? आणि हा काय अवतार आहे तुझा? कोमलच्या चेहऱ्यावर आता एक लहान शांत हसू आलं. ती 2 पावलं पुढे आली. तिनं आपली फाईल टेबलवर ठेवली आणि म्हणाली, गुड आफ्टरनून सर. हा माझा अवतार नाही, हे माझं खरं रूप आहे, जे तुम्ही 3 वर्षापूर्वी पाहण्याचा प्रयत्नही केला नव्हता. मी इथे एका नोकरीसाठी आले आहे. विराजनं स्वतःला सावरलं. त्याचा जुना अहंकार पुन्हा वर डोकं काढू लागला होता. त्याला सगळं आठवलं की ही तीच ड्रायव्हरची मुलगी आहे, जिच्यामुळं त्याच्या घरात गेल्या 3 वर्षापासून शांतता आहे. नोकरी? विराज उपरोधिकपणे हसला आणि म्हणाला, तुला काय वाटतं कोमल? तू 2-4 इंग्रजी शब्द काही शिकलीस, शहरातले कपडे घातलेस म्हणजे तू कापसे इंडस्ट्रीजमध्ये काम करू शकशील? ही माझी कंपनी आहे. इथे देशातले सर्वात हुशार लोक काम करतात. तुझ्यासारख्या एका गावंढळ मुलीला मी इथे नोकरी देणार नाही. तुझी पात्रता नाही आहे इथे बसायची. कोमलनं विराजच्या डोळ्यात थेट डोळे घालून पाहिलं. तिच्या डोळ्यात आता भीतीचा एक लवलेशही नव्हता. मिस्टर विराज कापसे, कोमल खूप शांत पण अगदी कडक आवाजात म्हणाली, मी इथे तुमची पत्नी म्हणून नाही, तुमची पत्नी म्हणून माझा हक्क सांगायला किंवा तुमच्या संपत्तीवर दावा करायला आलेली नाही आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मी या नोकरीसाठी अयोग्य आहे, तर तुम्ही माझी फाईल उघडा, माझे प्रश्न विचारा, माझे ज्ञान तपासा. पण जर तुम्ही मला केवळ वैयक्तिक रागापोटी नकार देत असाल, तर मलाही अशा बॉसच्या हाताखाली काम करायची काहीच गरज नाही आणि हौसही नाही, जो टॅलेंटपेक्षा स्वतःच्या अहंकाराला जास्त महत्त्व देतो. कोमलनं टेबलवरची आपली फाईल उचलली, विराजला एक मोठा नमस्ते केला आणि ती वळली. तिचे तेच आता सडेतोड शब्द विराजच्या थेट जिव्हारी लागले. आजपर्यंत बिझनेस जगताना आणि त्याला कोणाचीही अशी बोलायची हिंमत झाली नव्हती. थांब विराज, मागे ओरडला. कोमलनं पाय काचेच्या दरवाजापाशी थांबले. तिनं मागं वळून पाहिलं. विराज टेबलवर हात ठेवून उभा होता. त्याचं नाक रागाने लाल झालं होतं. मला पळून जाणाऱ्या लोकांना कटू म्हणायला आवडत नाही. मला पळून जाणाऱ्या लोकांना कटू म्हणायला आवडतं. तुला वाटते ना की तू खूप हुशार झाली आहेस? तर ठीक आहे, मी तुला ही नोकरी देतोय. उद्या सकाळी ठीक 9 वाजता ऑफिसमध्ये हजर राहा. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, या ऑफिसच्या चौकटीत फक्त एक साधी कर्मचारी आहेस आणि मी तुझा बॉस. इथे तुझं कोणतंही घरगुती नाटक चालणार नाही. मलाही तेच हवं होतं. सर, उद्या 9 वाजता, आता 9 वाजता भेटूया, कोमलनं अत्यंत व्यावहारिक आणि व्यावसायिक पद्धतीनं उत्तर दिलं आणि ती केबिन बाहेर पडली. काचेचा दरवाजा बंद झाला आणि विराज पुन्हा आपल्या खुर्चीवर मागे फेकला. त्याचं हृदय वेगानं धडधडत होतं. 3 वर्षापूर्वीची ती साधी कोमल आज त्याच्यासमोर आली आणि त्याला आव्हान देऊन गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 8:45 वाजताच कोमल ऑफिसमध्ये पोहोचली होती. अंगात एक साधी पण नीटनेटकी अशी सुती साडी, हातात पाण्याची बॉटल आणि लॅपटॉपची बॅग. तिने रिसेप्शनवर जाऊन तिचं ओळखपत्र घेतलं. कोमल मॅम, तुमचं केबिन डाव्या बाजूला आहे आणि हो, MD सरांनी तुमच्यासाठी हे आधीच पाठवून दिलं आहे. तिथल्या एका आता पिऊननं एका मोठ्या ट्रॉलीमध्ये भरलेल्या फाईल्स दाखवत असं म्हटलं आणि कोमलनं त्या फाईल्सकडे पाहिलं. गेल्या 5 वर्षाचे जुने हिशोब, टॅक्सचे कागदपत्र आणि अर्धवट राहिलेले काही ऑडिट, हे सगळं काही एका रात्रीत तपासणं कोणत्याही माणसासाठी अशक्यच होतं. विराजनं मुद्दामून तिला खच्ची करण्यासाठी हे काम दिलं होतं. कोमल तिच्या केबिनमध्ये बसली. टेबलवर फाईलचा डोंगर रचला होता. तिनं एक दीर्घ श्वास घेतला, कॉम्प्युटर सुरू केला आणि पहिल्या फाईलच पान उघडलं. दुपारचं 2 वाजले होते. ऑफिसमधले इतर लोक लंचसाठी बाहेर जात होते.
आणि कॅन्टीनमध्ये हसण्या खिदळण्याचा आवाज येत होता. पण कोमल आपल्या जागेवरून हललीसुद्धा नव्हती. तिच्या एका हातात पेन होतं आणि दुसऱ्या हाताने ती कॅल्क्युलेटरवर आकडेमोड करत होती. तितक्यातच केबिनचा दरवाजा उघडला. विराज आत आला. त्यानं आता कोटच्या खिशात होते त्याचे हात कोटच्या खिशात होते. त्यानं कोमलकडं एक नजर घातली. तिच्या चेहऱ्यावर थकवा शोधण्याचा प्रयत्न केला. कोमल, काय कोमल? काम होतंय की नाही? नाशिकची गाडी पकडण्याची तयारी करायची? विराजनं अगदी उपरोधिकपणे विचारलं. कोमलनं लॅपटॉपवरून डोकं वर केलं. तिनं चष्मा नीट केला आणि अतिशय शांतपणे म्हणाली, सर, 2014 आणि 2016च्या टॅक्स फाईलमध्ये काही गडबड आहे. तुमच्या दोन्ही अकाउंटनं जवळपास 20 लाखांचा हिशोब चुकीचा लिहिला आहे. मी ते दुरुस्तच करत संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल. विराज थक्क झाला. ज्या फाईल्स त्याने तिला आता अडकवण्याच्यासाठी दिल्या होत्या त्यातून तिने कंपनीची जुनी चूक शोधून काढली होती. विराजनं काही न बोलता तिथून जाणंच पसंत केलं. पण मनातल्या मनात तो तिच्या हुशारीने थक्क झाला होता. आणि बघता बघता 2 महिने निघून गेले. मुंबईत जुलैचा महिना सुरू झाला होता आणि मुसळधार पाऊस कोसळत होता. ऑफिसच्या मोठ्या काचेच्या खिडकीबाहेर मुंबई पाण्यात बुडालेली दिसत होती. रात्रीचे 8:30 वाजले होते. ऑफिसमधला पाहुणा घरी निघून गेला होता. ऑफिसच्या मोठ्या फ्लोअरवर फक्त 2च केबिनमध्ये लाईट सुरू होत्या. एक विराजची आणि दुसरी कोमलची. कोमल आपली बॅग भरत होती. तितक्यात संपूर्ण ऑफिसची लाईट अचानक गेली आणि सगळीकडे धुक्खंब असा अंधार पसरला. मोबाईलच्या टॉर्चनं उजेड केला. कोमल बाहेर पडली. मुख्य दरवाजापाशी तिला आता विराज उभा असलेला दिसला. बाहेर इतका पाऊस होता की कोमल, ट्रेन आणि गाड्या सगळं काही जागेवर थांबलं होतं. ट्रेन बंद आहेत कोमल, तुला आता जाता येणार नाही. अंधारात विराजचा आवाज ऐकू आला. मी रिक्षा किंवा टॅक्सी पाहते सर, कोमल म्हणाली. या पावसात काहीच मिळणार नाही. चल, माझ्या केबिनमध्ये लाईट येईपर्यंत थांबू, विराजनं म्हटलं आणि दोघे विराजच्या कॅबिनमध्ये आले. विराजने आपल्या छोट्या पॅन्ट्रीमध्ये जाऊन गॅस पेटवला. तिथे पाणी आता उकळू लागलं. विराज स्वतः चहा बनवत होता. कोमल खिडकीपाशी उभी राहून बाहेरचा पाऊस पाहत होती. चहा घे, विराजनं एक कप कोमलच्या समोर धरला. कोमलनं आश्चर्यानं त्याच्याकडं पाहिलं. देशातला एवढा मोठा उद्योगपती स्वतः चहा करून तिला देत होता. तिनं तो कप हातात घेतला. आल्याचा आणि चहाच्या पत्तीचा तो सुवास अगदी नाशिकच्या त्या छोट्या खोलीसारखा येत होता. कोमल विराज चहाचा घोट घेत म्हणाली आणि कोमलने विराजच्या चहाचा घोट घेत म्हणाला, मला एक विचारायचं होतं. तू 3 वर्ष कुठे होतीस? तुझ्या बाबांनाही माहीत नव्हतं की तू कुठे आहेस. ते अजूनही माझ्याकडे ड्रायव्हर आहेत, पण त्यांनी मला कधीच काही सांगितलं नाही. कोमलने खिडकीबाहेर पाहत उत्तर दिलं, मी नाशिकमध्ये होते सर. बाबांना मी सांगितलं होतं की मी माझ्या मैत्रिणीकडे राहून मोठ्या परीक्षेची तयारी करते. त्यांना वाटत होतं की मी तुमच्या घरात सुखात आहे. मी त्यांना कधीच तुमती आईबद्दल किंवा तुमच्याबद्दल काही वाईट सांगितलं नाही, कारण मला माझ्या बाबांचा स्वाभिमान दुखवायचा नव्हता. विराजनं कोमलकडं पाहिलं. अंधारात खिडकीबाहेरच्या दिव्यांचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता. तिच्या चेहऱ्यावर आता राग नव्हता, तर एक अथांग शांतता. ती विराजला पहिल्यांदा जाणवलं की त्यानं 3 वर्षापूर्वी काय गमावलं होतं. ती फक्त सुंदर आणि हुशारच नव्हती, तर तिचं मन देखील खूप मोठं होतं. मला माफ कर कोमल. विराजचा आवाज यावेळी खूप हळवा झाला होता. मी त्या रात्री खूप चुकीचं बोललो. माझ्या पैशांच्या गर्वानं मला आंधळं केलं होतं. कोमलनं चहाचा कप टेबलवर ठेवला. सर, माफी. बिझनेसमध्ये जगात चालत नाही जिथे फक्त आता परफॉर्मन्स चालतो. तुम्ही मला नोकरी दिली. मी माझं काम चोख बजावते. भूतकाळ आता विसरलेलंच बरं.
तेवढ्यात ऑफिसची लाईट आली. संपूर्ण केबिन प्रकाशने आता न्हाऊन निघाली. कोमलनं आपली बॅग उचलली. लाईट आली आहे, मी निघते. गुड नाईट सर. विराज तिच्या जाणाऱ्या पाठीमागे पाहत राहिला. आज त्याचा अहंकार पूर्णपणे विरघळला होता आणि त्याची जागा एका नव्या भावनेने घेतली होती. त्या घटनेला 15 दिवस उलटले होते. ऑफिसमध्ये रोजचं काम नेहमीप्रमाणे सुरू होतं, पण विराज आणि कोमल यांच्यातील नातं आता बदलू लागलं होतं. विराज आता कोमलशी बोलताना कमालीचा आदर दाखवायचा, तर कोमल मात्र अजूनही पूर्णपणे व्यावसायिक अंतर ठेवून वागत होती. तितक्यात एक दिवस कापसे इंडस्ट्रीजवर एक मोठं संकट कोसळलं. दुपारची वेळ होती. विराजच्या केबिनमध्ये एक तातडीची मीटिंग बोलवण्यात आली होती. कंपनीचे सर्व मोठे व्यवस्थापक तिथे हजर होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अति चिंतेचं सावट होतं. कंपनीने एका आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टसाठी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली होती, पण ऐनवेळी त्या परदेशी आता क्लायंटने करारातील काही अटींवर आक्षेप घेत डील रद्द करण्याची धमकी दिली होती. सर, जर ही डील कॅन्सल झाली तर आपले शेअर्स खूप खाली घसरतील. मार्केटमध्ये आपल्या कंपनीचं खूप मोठं नुकसान होईल, फायनान्स हेडने अगदी हताशपणे सांगितलं. विराजने दोन्ही हातांनी आपलं डोकं धरलं. त्याचा चेहरा पांढरा पडला होता. आपल्याकडे त्या क्लायंटला आता पटवून देण्यासाठी फक्त 2 तास आहेत. त्यानंतर त्याची फ्लाईट आहे. आपल्या आता प्रेझेंटेशनमध्ये काय चूक झाली सर? आपल्या जुन्या टीमनं त्यांच्या कराराचे कायदे अभ्यास नीट केलेला नाही आणि त्यांना आपल्या ग्रामीण भागातील प्रकल्पाविषयी शंका आहे, दुसऱ्या एका मॅनेजरनं सांगितलं. केबिनच्या कोपऱ्यात उभी असलेली कोमल सर्व काही अगदी शांतपणे ऐकत होती. तिनं पुढे येऊन फाईल उचलली आणि म्हणाली की सर, जर तुम्ही मला परवानगी दिली तर मी या क्लायंटशी बोलू शकते का? मी गेल्या आठवड्यात त्यांच्या देशातील टॅक्स पॉलिसी आणि आपल्या प्रकल्पाचा अभ्यास केला आहे. सर्व मॅनेजर्स आता एकमेकांकडे पाहू लागले. विराजनं कोमलच्या डोळ्यात पाहिलं. तिथे एक अनाकलनीय आत्मविश्वास होता. तो म्हणाला, ठीक आहे कोमल, ही कंपनी वाचवण्याची शेवटची संधी आता मी तुझ्या हातात देत आहे. विराजनं गंभीर आवाजात म्हटलं. आणि पुढच्याच अर्ध्या तासात परदेशी क्लायंट्स कापसे इंडस्ट्रीजच्या कॉन्फरन्स रूममध्ये दाखल झाले. ते खूप रागात होते आणि चर्चा करायच्या मनस्थितीतही नव्हते. कोमलनं प्रेझेंटेशन सुरू केलं. तिनं अत्यंत आत्मविश्वासाने आपली इंग्रजीत बोलायला सुरुवात केली. तिनं केवळ आकडेवारीच मांडली नाही, तर भारतातील ग्रामीण भागातील प्रकल्पामुळे कंपनीला आणि सरकारला कसा फायदा होणार आहे हे कायदेशीर मुद्द्यांसह पटवून दिलं. कोमलच्या साध्या पण प्रभावी मांडणीनं आणि तिच्या अफाट ज्ञानानं परदेशी क्लायंटला थक्क झाले. आणि मॅम, यू आर प्लॅनिंग इज परफेक्ट. आम्हाला या प्रकल्पाबद्दल ज्या काही शंका होत्या त्या तुम्ही अगदी पूर्णपणे दूर केल्या आहे, मुख्य क्लायंटने हसूनच म्हटलं आणि त्यांनी कराराच्या नवीन कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. कापसे इंडस्ट्रीजवर आलेलं कोट्यावधींचं संकट अवघ्या एका तासात टळलं होतं. कॉन्फरन्स रूममध्ये सगळ्यांनी कोमलसाठी टाळ्या वाजवल्या. विराजच्या डोळ्यात आज कोमलबद्दल प्रचंड अभिमान आणि आदर दाटून आला. संध्याकाळची वेळ होती. विराज घरी आला तेव्हा त्याचं मन खूप हलकं झालं होतं. आज कंपनी एका मोठ्या संकटातून वाचली होती आणि त्याचं पूर्ण श्रेय कोमलला जात होतं. तो घरात आला तशी सुमती आई हॉलमध्ये बसून काहीतरी विचार करत होत्या. आई, विराज त्याच्याजवळ गेल्या आणि सोफ्यावर बसला. आज ऑफिसमध्ये खूप मोठी गोष्ट घडली. आपली कंपनी बुडता बुडता वाचली. सुमती आईंनं त्याच्याकडं पाहिलं. हो का? कोणी वाचवली? कोमलनं? विराजच्या तोंडून नकळत तिचं नाव आदरानं निघालं. तिनं ज्या प्रकारे परदेशी क्लायंट हाताळले ते खरोखरच अप्रतिम होतं. आई, तू बरोबर बोलत होतीस. माणूस कपड्यांनी किंवा भाषेने मोठा होत नाही, त्याच्या विचारांनी आणि ज्ञानाने मोठा होतो. मी खूप नशीबवान आहे की कोमल माझी बायको आहे, पण मी तिला गमावून बसलो आहे.
विराजचा आवाज लहान झाला. सुमती आईच्या चेहऱ्यावर एक आता हसू आलं. त्यांना समजलं की मुलाचा गर्भ आता पूर्णपणे उतरला आहे आणि त्याला आपली चूक चांगलीच उमजली आहे. विराज, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. आजीची आता तब्येत थोडी खालावली आहे. त्यांना कोमलला पाहायचं आहे. मी उद्या कोमलला घरी बोलवलंही आहे. आजी आजारी आहेत हे ऐकून ती नक्कीच येईल, कारण ती मनाने खूप चांगली आहे. उद्या काय करायचं ते तू ठरव. सुमती आई एवढं बोलून देवाघरी दिवा लावायला गेली आणि ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कोमल कापसे बंगल्याच्या दारात उभी होती. 3 वर्षानंतर ती या घराच्या उंबरठ्यावर आली होती. तिचं हृदय वेगाने धडधडत होतं. तिने अंगावर साधी साडी नेसली होती आणि केसांची वेणी घातली. अगदी 3 वर्षापूर्वीसारखीच साधी कोमल ती हळूहळू आतमध्ये आली. हॉलमध्ये सुमती आई आणि आजी सोफ्यावर बसल्या होत्या. कोमलला पाहताच आजीच्या डोळ्यात पाणी आलं. कोमल, माझी सून आली. आजीनं तिला जवळ बोलावलं. कोमल पुढे होऊन आजीच्या पाया पडली. आजीनं तिच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, आम्हाला माफ कर. या घरात तुझा अपमान झाला. तुझा फक्त अपमान झाला नाही. नाही नाही आजी, असं नका बोलू. तुम्ही मला नेहमीच प्रेम दिलं आहे. कोमल आजीचे हात हातात घेत म्हणाली. तेवढ्यातच तिथल्या जिन्यावरून विराज खाली आला. त्याच्या हातात एक फाईल होती. कोमल उठून उभी राहिली. तिनं विराजकडं पाहिलं. विराज कोमलच्या समोर आला. त्याच्या डोळ्यात आता तो जुना राग किंवा गर्व नव्हता, तर फक्त पश्चाताप आणि अपार प्रेम होतं. त्यानं हातातील फाईल कोमलच्या समोर धरली. कोमलनं पाहिलं. ते 3 वर्षापूर्वीचे घटस्फोटाचे कागदपत्र होते, ज्यावर विराजनं अगदी स्वाक्षरी केलेली देखील होती. कोमल, विराजचा आवाज थरथरला. 3 वर्षापूर्वी मी तुला या कागदपत्रांची भीती दाखवून घराबाहेर पडायला भाग पाडलं होतं. मला वाटत होतं की पैशांनी आणि श्रीमंतीने मी काहीही करू शकतो. पण या 3 वर्षात तू मला दाखवून दिलंस की खरा स्वाभिमान काय असतो. ते विराजनं कोमलच्या समोरच त्या घटस्फोटाच्या कागदपत्रांचे तुकडे तुकडे केले आणि ते खाली टाकून दिले. मला हा घटस्फोट नकोय. आता मला हा घटस्फोट नकोय कोमल. विराजनं तिथे हे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. सुमती आई आणि आजी दुरून ते सर्व पाहत होत्या. मी बिझनेस जगात आता खूप लोकांना हरवलं आहे, पण आज मी तुझ्या स्वाभिमानासमोर स्वतःहून हार मानतोय. मला माझ्या जुन्या वागण्याचा मनापासून पश्चाताप होत आहे. कोमल, तू या कापसे इंडस्ट्रीची चीफ म्हणून तर स्वतःला सिद्ध केलंच आहेस, पण माझ्या या विस्कटलेल्या आयुष्याची चीफ बनून या घरात सन्मानानं परत येशील का? माझ्यावर तू पुन्हा एकदा विश्वास ठेवशील का? विराजच्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब खाली पडला. कोमलनं विराजकडं पाहिलं. ज्या माणसानं तिला गावंढळ म्हणून नाकारलं होतं, तोच आज तिच्या गुणांसमोर नतमस्तक झाला होता. तिची 3 वर्षाची तपश्चर्या आज यशस्वी झाली. तिनं स्वतःची ओळख तर निर्माण केली होतीच, पण आपल्या वडिलांचा आणि गावाचा सन्मानही परत मिळवला होता. कोमलच्या चेहऱ्यावर एक गोड तृप्त हसू आलं. तिनं सुमती आईकडं पाहिलं. त्यांनी हसून होकार दिला. कोमलनं हलकीच मान डोलवली आणि विराजचा हात घट्ट धरला. ज्या मुलीला तिची पहिली रात्र नाकारून घराबाहेर काढलं गेलं होतं, तीच कोमल आज त्याच घरात अत्यंत सन्मानानं कापसे घराण्यांची खरी सून बनून आली होती. ती गृहप्रवेश करत होती. तर बाहेर पावसाची हलकी सरसर सुरू झाली होती. जणू निसर्गही या नवीन सुरुवातीचं स्वागतच करत होता. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, विराजनं कोमलसोबत जे काही केलं त्यानंतर कोमलने त्याला माफ करून त्याच्यासोबत राहण्याचा कोमलचा निर्णय योग्य आहे की अयोग्य, तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.